आंबेगाव तालुक्यातील घोडेगावमध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला। मारुती मंदिर परिसरात श्री हरिश्चंद्र महादेव देवस्थानच्या वतीने पारंपरिक पद्धतीने होळी दहन करण्यात आले। पाहुयात या सोहळ्याचा खास वृत्तांत। आंबेगाव तालुक्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या घोडेगावमध्ये होळीचा उत्साह शिगेला पोहोचला होता। येथील ग्रामदैवत मारुती मंदिर परिसरात तीर्थक्षेत्र श्री हरिश्चंद्र महादेव देवस्थानच्या वतीने मुख्य होळीचे आयोजन करण्यात आले। ती आणि परंपरेचा संगम असलेल्या या सोहळ्यात देवस्थानचे अध्यक्ष प्रशांत काळे आणि कार्याध्यक्ष राजेश काळे यांच्या हस्ते होळीचे विधिवत पूजन करण्यात आले। अग्नी प्रज्वलित करून सुख समृद्धीचे साकडे यावेळी घालण्यात आले। मंगल प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती कैलासबुवा काळे, रवींद्र करपे, नितीन काळे या सोहळ्याला शिवसेना नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख दिलीप घोडेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकप्पा काळे, मनसेचे संतोष बोराडे आणि प्रसिद्ध उद्योजक भगवान भागवत यांनी विशेष उपस्थिती लावली। यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। त्यांनी पारंपरिक पद्धतीने होळीची पूजा करून नैवेद्य अर्पण केला। घोडेगावच्या या उत्सवामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून देवस्थानच्या वतीने करण्यात आलेल्या नियोजनाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे। नमस्कार। श्री हरिश्चंद्र महादेव संस्थान घोडेगाव तर्फे सर्व भारतीय नागरिकांना होळीच्या शुभेच्छा। ह्या होळीच्या अग्नीमध्ये
सगळ्या नकारात्मक शक्तींचा जळून नायनाट होऊन आणि सकारात्मक ऊर्जा सर्वांना मिळो याच या होळीच्या निमित्तानं सदिच्छा आणि शुभेच्छा। आज होळीच्या दिनानिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। पूर्ण भारतवर्षामध्ये होळीचा सण अतिशय मोठ्या भक्तिभावानं आणि प्रेमानं साजरा केला जातो। आज या ठिकाणी हरिश्चंद्र महादेव संस्थानच्या या हनुमान मंदिर आणि कमलजा भवानी मंदिराच्या प्रांगणामध्ये समोर एक छोटा होळीचा कार्यक्रम साजरा झालेला आहे। गोडेगावातली ही मानाची होळी आहे। ही होळीचं प्रज्वलित झाल्यानंतर संपूर्ण गावातल्या आणि परिसरातल्या होळ्या ह्या पेटवल्या जातात आणि म्हणून ही मानाची होळी आहे। संपूर्ण गावातले भाविक नागरिक मंडळी मोठ्या संख्येने या होळीचं दर्शन घेऊन या ठिकाणी आपला नैवेद्य अर्पण करतात, नारळ अर्पण करतात आणि होळीच्या सर्वांना एकमेकाला शुभेच्छा देतात आणि असा होळीचा सण गोडेगाव पंचक्रोशीमध्ये मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने या ठिकाणी साजरा होतो आहे। मी हरिश्चंद्र महादेव संस्थानच्या वतीनं, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं समस्त ग्रामस्थांना, सर्व भारतीय नागरिकांना या होळीच्या खूप खूप लाख शुभेच्छा देतो आणि होळीमध्ये नकारात्मक शक्ती नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा सर्वांना प्राप्त हो। आज जगामध्ये मोठं महायुद्धाचं संकट उभं राहिलेलं आहे। तिसरं महायुद्ध जगापुढे येऊन ठेपलेलं आहे आणि अशा ह्या तिसऱ्या महायुद्धाची नकारात्मक शक्ती जगामध्ये कुठेही फोफावू नये या ठिकाणी शांतता आणि त्या ठिकाणी संयम हा सर्वांमध्ये निर्माण होऊ दे ही त्या ठिकाणी मी खूप खूप अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना या होळीच्या शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।